आज आपण तिखट झणझणीत असा अंड्याचा रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी तेल न घालता पहिले सुकं खोबरं भाजून घेणार आहे. हे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, कारण की सुकं खोबऱ्याला स्वतःचं तेल असतं म्हणून मी तेल नाही टाकलं आहे. त्याच्यानंतर इथे 1 ते 2 चमचे तेल टाकलं आहे मी. कांदे मोठे उभे कापून घेतलेत. हे मी 2 कांदे उभे कापून घेतलेत. आता हा कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी अर्धा इंच आलं घेतलंय, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि इथे 1 टोमॅटो घेतलाय मी. तो असा मोठा कापून घेतलाय, कारण की हे सगळं आपल्याला नंतर मिक्सरला फिरवायचं आहे म्हणून बारीक कापत नाही बसले मी. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ते वाटण आपलं थंड होत आहे तोपर्यंत मी इथे 4 अंडी उकडून घेतलेली होती आणि अंड्याला असे कट मारून घेतलेत. असे कट मारल्यामुळे काय होतं, अंडीला आतून व्यवस्थित मसाला लागला जातो. पुन्हा मी त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनापूड आणि लाल तिखट थोडंसं जास्त घातलंय मी. आता ही सगळी अंडी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची. तुम्ही बघू शकता अंडा मस्त परतून झालेला आहे. आता हे साईडला काढून मी त्याच कढईमध्ये परत रस्सा बनवणार आहे. इथे मी जे वाटण करून घेतलं होतं ते थंड झालंय. आता हे आपण मिक्सरमध्ये लावून याची बारीक पेस्ट करणार आहोत. एकदम बारीक पेस्ट करायची याची आपल्याला. आता मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वाढवलंय, म्हणजे अगदी 1 छोटा चमचा, 2 लवंग आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घातलाय आणि इथे जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहे. आता वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते मस्त पैकी परतून घ्यायचं आहे. आपलं वाटण छान परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनापूड. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे सुक्या मसाल्यांचा सुद्धा कच्चेपणा जाईल. आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आमच्याकडे ही आमटी जरा पातळच खातात म्हणून मी थोडंसं पातळ बनवलं आहे. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे, रश्श्याला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी 2 कोकम घालणार आहे. चवीपुरतं मीठ घातलंय, म्हणजेच 1 चमचा. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यात आमटीचा चव दुप्पट करण्यासाठी मी इथे अगदी थोडीशी मेथीची पूड घातली आहे. एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने, मेथीची पूड घालून नक्की आवडेल. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपली आमटी छान उकळली आहे. पुन्हा एकदा त्याच्यानंतर मी इथे अंडी सोडली आहेत आतमध्ये. रस्सा छान उकळतोय, तुम्ही बघू शकता. आता मी हे सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि तुम्हाला जर माझे नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.